नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीच्या संदर्भातील आपण आज पुणे जिल्ह्याविषयी महत्त्वाचे 50 प्रश्न यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. ओके. आणि हे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत जे तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीच्या संदर्भातील महत्त्वाचे आहे. ओके. चला, प्रत्येक विद्यार्थ्याने लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. कोणीही मध्ये स्क्रिप्ट करणार नाही. इम्पॉर्टन्स महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांविषयी आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. ओके. चला, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे यामध्ये, पुणे प्रशासकीय विभागास काय म्हणतात? तर पुणे प्रशासकीय विभागास या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असे म्हणतात. पर्यायामध्ये हे त्याचं पहिलं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? बघा, पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे असा प्रश्न आलेला आहे. तर खालील तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तर पश्चिमेस म्हटलं तर या ठिकाणी रायगड हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 3, पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस कोणता जिल्हा आहे? उत्तरेस आणि पूर्वेस कोणता जिल्हा आहे असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 याचं उत्तर आहे अहमदनगर. पुणे जिल्ह्याच्या आग्नेयस कोणता जिल्हा आहे? पुणे जिल्ह्याच्या आग्नेयस सोलापूर जिल्हा आहे. पुढे, पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? म्हणजे बघा, परीक्षेला तुम्हाला दिशांवाईज कोणते जिल्हे आहे असंही विचारलं जातो. तर पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस या ठिकाणी सातारा जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या वायव्येस कोणता जिल्हा आहे? तर पुणे जिल्ह्याच्या वायव्येस या ठिकाणी याचं उत्तर आहे ठाणे जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7, पुणे जिल्ह्याच्या दक्षिण सीमा कोणत्या नदीने व्याप्त केलेली आहे? तर नीरा नदीने हे त्याचं उत्तर आहे. सह्याद्री पर्वतरांगांनी कोणती सीमा केलेली आहे? प्रश्न क्रमांक 8 काय आहे? सह्याद्री पर्वतरांगांनी कोणती सीमा केलेली आहे? तर याचं उत्तर आहे पूर्व सीमा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, इसवी सनाच्या कितव्या शतकात पुणे शहराचा पुनाटा असा उल्लेख आढळतो? ओके. तर याचं उत्तर आहे दुसऱ्या. ओके. पर्याय क्रमांक 1, इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कोणत्या लिखाणात पुनाटा असा उल्लेख आलेला आहे? तर प्रश्न क्रमांक 10 उत्तर आहे टॉलेमी. पर्याय क्रमांक 1, पुणे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेलं आहे? ओके. तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक संगमावर. म्हणजे पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेलं आहे? जो 11 नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे मुळा व मुठा. प्रश्न क्रमांक 12, मोगल राजवटीत पुण्याचा उल्लेख कोणत्या नावाने आला आहे? बघा, खूप महत्त्वाचे इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स आहे की जे जिल्हा भरतीला तुम्हाला पुणे जिल्हा भरतीच्या संदर्भातील परीक्षेला 2 ते 3 किंवा त्यापेक्षा म्हणजे 5 पर्यंत तरी किंवा 4 पर्यंत तरी हे प्रश्न तुम्हाला तिथे येत असतात. त्याच्यामुळे हे निवडक महत्त्वाचे 50 प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके. चला, 12 नंबरचा प्रश्न काय म्हटलेला आहे? मोगल राजवटीत पुण्याचा उल्लेख कोणत्या नावाने आलेला आहे? तर याचं उत्तर आहे कसबा पुणे. प्रश्न क्रमांक 13, पुणे जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण जास्तीत जास्त विस्तार किती आहे असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे 150 किलोमीटर. पर्याय नंबर 2. चला, प्रश्न क्रमांक आपला 13 नंबरचा प्रश्न बघत होतो आपण. बघा, 13 नंबरचा प्रश्न काय आहे? पुणे जिल्ह्याच्या पूर्व पश्चिमेस पूर्व आणि पश्चिमेस जास्तीत जास्त विस्तार किती आहे? असा प्रश्न आहे 13 नंबरचा प्रश्न
पुणे जिल्ह्याच्या पूर्व पश्चिम जास्तीत जास्त विस्तार किती आहे? तर याचं उत्तर आहे 174 किलोमीटर. पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 14. पुणे जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण जास्तीत जास्त विस्तार किती आहे? तर प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे 155 किलोमीटर इतकं. चला प्रश्न क्रमांक 15. पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? हा प्रश्न तुम्हाला 100% मी सांगतो पेपरला येणारा प्रश्नच असतो हा. ओके, तर 15 नंबरचं उत्तर आहे 14. प्रश्न क्रमांक 16. पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? प्रश्न क्रमांक 16. पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर मावळ. प्रश्न क्रमांक 17. पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील व आग्नेयेकडील पठारी भागास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे देश असे म्हणतात. 17 नंबरचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. 18 नंबरचा प्रश्न. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर याचं क्षेत्रफळ इथे पर्याय नंबर 2 दिलेला आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? आता इथे 2001 प्रमाणे तर इथे पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. ओके. 20 नंबरचा प्रश्न. पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जातींची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीची संख्या किती आहे? तर पर्याय नंबर 21चं उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या साली बांधले गेले आहे? तर 22 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढे भाटघर धरणाचे पूर्वीचे नाव काय होते? तर 23 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 लॉर्ड धरण. त्यानंतर देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते आहे? तर पर्याय नंबर 24 प्रश्न नंबर 24 त्याचा पर्याय नंबर 1 आहे विक्रम. विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? तर 25चा पर्याय नंबर 25चा जो प्रश्न आहे त्याचं पर्याय नंबर उत्तर आहे 4. त्यानंतर देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र विक्रम किती साली सुरू झाले? तर पर्याय आहे याचा 1 1971. 26 नंबरचा प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. जिल्ह्याच्या पश्चिम भागास कोणता पर्वत आहे? तर जिल्ह्याच्या पश्चिम भागास या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे? तर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरती हरिश्चंद्र डोंगर आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात कोणत्या टेकड्या आहेत? तर जिल्ह्याच्या दक्षिण भागांमध्ये पुरंदरच्या टेकड्या आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? तर पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी भीमा आहे. भीमा नदी कोठे उगम पावते? तर याचं उत्तर आहे भीमा नदी भीमाशंकर येथे उगम पावते. भक्ती गंगेचा संगम साधणारी महाराष्ट्राची पावनगंगा म्हणून कोणती नदी प्रसिद्ध आहे? तर 32 नंबरचं उत्तर आहे भीमा. इंद्रायणी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे भीमा. प्रश्न क्रमांक 34. कऱ्हा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कऱ्हा नदी ही या ठिकाणी नीरा नदीची उपनदी आहे. घोड नदीचा उगम कोठे आहे? 35 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 आहुपे. प्रश्न 36. जुन्नर तालुक्यातील चावद येथे कोणती नदी उगम पावते? तर 36चं उत्तर आहे कुकडी. 37 नंबरचा प्रश्न आहे मीना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इथे आता तुम्हाला नद्यांवरती प्रश्न आलेले आहेत तर याचं उत्तर आहे घोड पर्याय नंबर 3.
लॉर्ड धरणाचे नवीन नाव काय आहे? 38 नंबरचा प्रश्न. एसाजी कंग जलाशय. देहू आळंदी ही नगरे कोणत्या नदीच्या काठावरती आहे? पर्याय प्रश्न आहे 39. त्याचं उत्तर आहे इंद्रायणी. अंबी या मुठीच्या उपनदीवर पानशेत येथे बांधण्यात आलेल्या जलाशयाचे नाव काय आहे? तर याचं जे उत्तर आहे 40, प्रश्न नंबर 40 आहे. याचं उत्तर आहे तानाजी सागर. वरसगाव येथील जलाशयाचे नाव काय आहे? तर याचं जे 41 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे वीरबाजी पासलकर. 42 नंबरचा प्रश्न. मावळ तालुक्यात फांगणे येथे कोणते धरण आहेत? तर 42 नंबरचा प्रश्न आहे पवना धरण. 43 नंबरचा प्रश्न. माणिकडोह येथील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे शहाजी सागर. 44 नंबरचा प्रश्न. चासक मान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे खेड. 45 नंबरचा प्रश्न. जुन्नर तालुक्यात कोणता प्रकल्प आहे? तर पुष्पावती. पुरंदर तालुक्यातील मध्यम प्रकल्पाचे नाव काय आहे? 46 नंबरचा प्रश्न. त्याचं उत्तर आहे नाझरे. ओके. शिरसुफळ हा तलाव कोणत्या तालुक्यात आहे? 47 नंबरचा प्रश्न. तर बारामती हे त्याचं उत्तर आहे. 48 नंबरचा प्रश्न आहे इंदापूर. 48 नंबरचा प्रश्न. इंदापूर तालुक्यातील महत्वाचा तलाव कोणता आहे? तर याचं उत्तर आहे शेटफळ. 49 नंबरचा प्रश्न. चला 49 नंबरचा प्रश्न काय सांगतो? वरवंड, कासुर्डी व माटोबा हे तलाव कोणत्या तालुक्यात आहेत? तर याचं उत्तर आहे दौंड. आणि शेवटचा आपला 50 नंबरचा प्रश्न. पुणे जिल्ह्याचे साधारणपणे हवामान कसे आहे? तर उष्ण, कोरडे आणि त्यासोबतच आल्हाददायक असे आहे. तर अशा पद्धतीचे आपण आजच्या या सेक्शनमध्ये 50 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिले, 1 ते 50. ओके. तर पुणे जिल्हा भरतीच्या दृष्टीने सुद्धा हे 1 ते 50 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. पुढच्या पार्टमध्ये आपण पुढचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.